मुलगी झाल्यावर रवी खूप खुश होता, परंतु आईचा चेहरा नेहमी उदास असायचा, कारण त्यांना मुलगा होईल अशी आशा होती. मुलगा का नाही झाला तुला, असे अनेक प्रश्न ती संगीताला विचारत असे. परंतु संगीता आता परिवारातील सर्व व्यक्तींना त्यांच्या व्यक्तिमत्वाला ओळखून चुकली होती. त्यामुळे तिला या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे. संगीताने आपल्या मुलीला फुलासारखं वाढवलं होतं, फुलासारखं जपलं होतं. जशी वेळ निघत होती तसतसं संगीता बदलत चालली होती. घरातील वातावरणामुळे तिला आता उत्तर द्यायची सवय पडली होती. असं असायचं की आपण संगीताशी, सासूबाईंना असं वाटायचं की आपण संगीताशी असं वागायला नको. त्यांना कुठं जास्त मुलं होती, त्यांना एकच मुलगा होता आणि एकच सून होती. जेव्हा जेव्हा मुली यायच्या तेव्हा तेव्हा सासूचा व्यवहार वेगळाच असायचा. संगीता आपल्या नंदांचा काहीच ऐकून घेत नव्हती. संगीताची मुलगीही आता 6 वर्षाची झाली होती. आता असं झालं होतं की नंदांच्या मुलांनी नम्रताला मारलं तर संगीता पुढे येऊन त्या मुलांनाही मारत असे आणि नम्रतालाही सांगितलं होतं, जर तुला कुणी मारलं तर तूही त्यांना उलट मारायचं, ऐकून घ्यायचं नाही. यावरून वाद हा वाढत असे. पण याची संगीताला अजिबात पर्वा नव्हती, कारण तिला माहीत होतं की हे असं चालणार, कारण घराचा खर्च आणि बजेट हा त्यांच्या बाहेर जात होता. त्यामुळे संगीताही अजिबात ऐकत नव्हती. जेव्हा मुलींमध्ये मुली येत होत्या तेव्हा ती त्यांना ऐकवत होती, तुम्हाला जर आवडत नसेल तर इथे एकाच वेळी येऊ नका, एक एक करून या. आई जेव्हा रवीला हे सर्व सांगत असे तेव्हा तो सुद्धा आईला समजावून सांगत होता की ती काय चुकीचं बोलत आहे. मुलं मोठी होत आहे, घराचा खर्च हा खरंच आवाक्या बाहेर जात आहे. जेव्हा संगीताचे गाऱ्हाणे मुलाजवळ करत असे तेव्हा संगीता एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे. हे आता नेहमीचं झालं होतं. काहीच फरक पडत नव्हता संगीताला. तिन्ही नंदांनी विचार केला होता की याचा बदला आपण बहिणीकडून एक दिवस नक्की घेऊ. तिन्ही नंदा चांगल्या संधीची वाट पाहत होत्या. एक दिवस सासू तिन्ही नंदांच्या मुलांसाठी कपडे घेऊन आली. घरात भांडण करून, रडून पडून मुलाकडून पैसे घेतले होते, कारण यावेळी रवीचं बजेट अजिबात नव्हतं. दिवाळी येत होती. संगीताने सांगितलं होतं की यावेळी ती नवीन कपडे घेणार नाही. यावेळी दिवाळी खूप साध्या पद्धतीने साजरी करायची. पुढच्या वर्षी नक्की चांगली दिवाळी होईल, असं तिने रवीला सांगितलं होतं. संगीताने स्वतःसाठी नकार दिला, परंतु मुलीसाठी मी नवीन कपडे घेऊन येईल असं रवीला सांगितलं होतं. आणि रवीच्या आईने रवीकडून 25,000 घेतले होते. आपल्या मुलींसाठी आणि जावयांसाठी कपडे खरेदी करून आणले. तेव्हा रवीने संगीताजवळ विनंती केली की यावेळी नम्रताला कपडे नको घेऊयात. यावर संगीताने स्वखुशीने संमती दिली. तिला याची काही समस्या नव्हती. संगीता चूप झाली होती, परंतु नम्रता हिने आजीच्या कपाटातून नवीन कपडे काढून घेतले, जेणेकरून दिवाळीला नवीन कपडे घालता येईल. परंतु आजीने जेव्हा कपाटात कपडे पाहिले तेव्हा काही कपडे दिसले नाही. दुसऱ्या दिवशी मुली जेव्हा घरी आल्या तेव्हा नम्रताने तो ड्रेस घालून घेतला. हे बघून आजीने नम्रताला गालावर जोरात चपराक मारली आणि तिला अपशब्द बोलू लागल्या. आत्याने देखील कानाखाली मारली आणि सर्वांसमोर कपडे काढायला लावले. मी सांगितलं की हे कपडे तुझ्यासाठी नाही आहे, माझ्या मुलांसाठी आहे. यावर
संगीताने शांतपणे मुलीचे कपडे बदलवले आणि घरातील सगळ्यांना विचारू लागली की तुम्हा सर्वांची हिंमत कशी झाली माझ्या मुलीला या छोट्या कारणांवरून मारण्याची. ती अजून लहान आहे. यावरून वाद हा खूप वाढत गेला आणि त्यांनी संगीताला ओढून तिच्या रूममध्ये घेऊन गेले आणि तिला खूप मारलं. संगीताच्या रूममध्ये आधीच नम्रता घाबरून रूममध्ये रडत होती. संगीताला तिन्ही नंदांनी खूप बेदम मारलं आणि शेवटी तिला पकडून तिचा गळा दाबून तिला शेवटी मारून टाकलं. हे सर्व करताना त्या भानावर नव्हत्या, परंतु जेव्हा भान आलं तेव्हा त्यांनी तिला संगीताला उचलून तिच्या बेडवर झोपवलं आणि तिच्यावर पांघरून घातलं. जेव्हा घरी रवी येईल तेव्हा त्याला सांगायचं की मी झोपून होते, झोपेत तिने काहीतरी केलं असावं. यावर तिघांनी तिला बेडवर झोपवलं. परंतु नंतर जेव्हा त्यांनी नम्रताला बेड खाली पाहिलं तेव्हा त्यांनी तिला धमकी दिली, जर तू तोंड उघडलं तर तुला देखील आम्ही असंच एक दिवस मारून टाकू. त्या दिवशी रवी जेव्हा घरी आला तेव्हा त्यांनी सर्वात आधी विचारलं, संगीता कुठे आहे. यावर त्या म्हणाल्या की ती संध्याकाळपासून आपल्या रूममध्ये झोपली आहे. जेव्हा रवी रूममध्ये गेला तोपर्यंत संगीताने तिचे प्राण सोडले होते. हे बघून रवीच्या पायाखालची जमीन सरकली आणि जेव्हा हे नणंद आणि सासूला कळलं तेव्हा त्यांनी जोरजोरात आक्रोश करत रडण्याचं नाटक सुरू केलं आणि खोटे अश्रू वाहू लागल्या. परिसरातील सर्व लोकांना ही बातमी कळली आणि शेवटी जेव्हा अर्थी उचलण्याची वेळ आली तेव्हा नम्रताला राहवलं नाही. तिने सर्वांसमोर खरं काय झालं होतं हे सांगितलं आणि नम्रताच्या हातात मोबाईल होता. त्यावेळी तिने आपल्या वडिलांना फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला होता, परंतु बेडखाली रडत असताना तिने व्हिडिओ घेतला होता. तिने तो व्हिडिओ दाखवला. रवी ओक्साबोक्शी रडू लागला. कशा प्रकारे संगीताचा मृत्यू झाला हे त्याला कळलं. त्याने लगेच पोलिसांना बोलवलं आणि आपल्या बहिणींना पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता आयुष्यभर जेलमध्ये असणार हे बघून त्या एकमेकांना दोष देत होत्या. आता रवीने आईलाही वेगळं करून आपल्या मुलीसोबत घरात एकटं राहत होता आणि मनातल्या मनात विचार करत होता, खरंच काश मी हे पाऊल याआधी उचललं असतं तर आज माझी पत्नी माझी संगीता माझ्यासोबत असती.